आज शनिवार 3 जानेवारी रोजी लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटामध्ये ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस व महिला मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री SM धनवडे सर यांच्या हस्ते व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। यानंतर आरोही शिंदे, विरांशी फडतरे व आराध्या साळुंखे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई नसती तर हे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर गुणगौरव गीत गायले। यानंतर शाळेतील इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या वेशभूषा साकार केल्या होत्या। यामध्ये तन्वी सूर्यवंशी ही सावित्रीबाई फुले, आयुषा जाधव जिजामाता, वैभवी पवार राणी लक्ष्मीबाई, अनुष्का पवार इंजिनियर व योगिता सुळे डॉक्टर या वेशभूषा परिधान केल्या होत्या। आदरणीय मुख्याध्यापकांच्या व शिक्षकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। इयत्ता 5वीची विद्यार्थिनी वैष्णवी गडदरे हिने सावित्रीबाईंचा जीवनपट उघडणारे अतिशय सुंदर असे भाषण केले। सहाय्य शिक्षिका सौ सुतार VG यांनी सावित्रीबाईंचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य सांगितले, तसेच त्यांना मिळालेल्या सन्मानाची माहिती सांगितली। त्यांनी बालविवाह, सतीप्रथा बंद केल्या व स्त्रियांना आज जो सन्मान मिळत आहे तो फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच अशी माहिती सांगितली। यानंतर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री SM धनवडे सर यांनी पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण घेताना कोणत्या प्रकारच्या अडचणी यायच्या व आज आपण पाहिलं तर शिक्षण, राजकारण, वैज्ञानिक, इंजिनियर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर दिसून येतात, त्या फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने त्यांचा वसा व वारसा पुढे चालवला पाहिजे असे आवाहन केले। कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षक श्री घाटगे SD यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी तनुष्का जाधव व माधुरी देशमुख यांनी केले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।